नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वांग्याची चमचमीत अशी रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। कधीतरी साधं जेवण म्हणजे कमी मसाल्यातलं किंवा जास्त मसालेदार खाण्याचा कंटाळा येतो। अशा वेळी साधं जेवण असावं किंवा जास्त मसालेदार नको आहे असं वाटत असतं। अशा वेळी अशी वांग्याची भाजी किंवा कोणतीही भाजी बनवत असताना मसाले न घालता बनवून बघा, तरीही चवीला खूप छान लागते। प्रत्येक वेळेला आपण काय करतो की चविष्ट जेवण होण्यासाठी मसाला बनवून त्यामध्ये घालतो आणि त्या मसाल्याची टेस्ट इतकी त्यामध्ये असते की आपण कोणती रेसिपी केली आहे त्याच्या चवीपेक्षा मसाल्याची चव जास्त असते। म्हणूनच मी या पद्धतीने वांग्याची जी रस्सा भाजी बनवणार आहे ती मसाले न घालता बनवणार आहे। तुम्ही या पद्धतीने बनवून बघा। ही वांग्याची भाजी अस्सल चवदार चवीची, चवीला अप्रतिम लागते। या पद्धतीने बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही ते पाहू शकता 5 ते 7 वांगे ते मी कट करून घेतलेली आहेत। आता आपल्याला वांग्याची रस्सा भाजी बनवायची आहे। वांग्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आणि त्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, कारण वांग्याच्या फोडी काळ्या पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला 2 ते 3 चमचे तुरीची डाळ लागणार आहे, कारण वांग्याची भाजी बनवत असताना त्यामध्ये तुरीची डाळ घालायची आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम झालेलं आहे। लसूण जो मोठासा कुटून घेतलेला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। लसूण जो आहे तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। ही जी फोडणी आहे लसूण खमंग खरपूस होईपर्यंत आपण जर तेलामध्ये तळून घेतला तर त्याचा स्वाद भाजीमध्ये उतरतो आणि जी आपण भाजी असो, रस्सा भाजी, आमटी जी बनवतो ती चवीला छान लागते। म्हणून लसूण जो आहे तेलामध्ये छान असा खरपूस होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। ही भाजी नुसत्या लसणाच्या फोडणीतलीच बनवायची होती, म्हणून त्यामध्ये मी कांदा टोमॅटो काहीही घातलेलं नाही। आपण इथे कांदा लसूण मसाला वापरणार आहोत। कांदा लसूण मसाला असो किंवा तिखट असो तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। 1 चमचा म्हणजे 1 मोठा चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि जे वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या त्या तेलामध्ये आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत। मंद गॅस केलेला आहे आणि मंद गॅसवरती या ज्या वांग्याच्या फोडी आहेत छान असं परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही वांग्याच्या फोडी लहान मोठ्या आकारामध्येही करून घेऊ शकता। मी थोड्याशा मोठ्याच करून घेतलेल्या आहेत आणि 1 मिनिटासाठी छान अशा वांग्याच्या फोडी तेलामध्ये परतून घेतल्या आणि आता आपल्याला जी आपण तुरीची डाळ आहे जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मग डाळ तुम्ही अर्धा तासासाठी भिजत ठेवली तर ह्यातली जी डाळ आहे ती पटकन शिजते, परंतु मी भिजवली नव्हती, मी घाई गडबडीत बनवत होते त्यामुळे डाळ फक्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुरुवातीला डाळ घातलेली आहे म्हणजे तेलामध्ये या फोडणीमध्ये छान अशी परतून घेतली की डाळ ही छान अशी चवीला लागते। थोडंसं परतून घेतलं। तुरीची डाळ अर्ध्या तासासाठी जर भिजवली तर छान शिजते, परंतु ही वांग्याची रस्सा भाजी बनवत असताना जास्त आपल्याला तुरीची डाळ ही शिजवायची नाही, म्हणून तुम्ही जरी नाही भिजवून घेतली तरी चालेल। आणि तुम्हाला जास्त जर ती डाळ शिजलेली हवी असेल म्हणजे आमटीतली तर तुम्ही छान असं ती अर्ध्या तासासाठी भिजवून घेऊ शकता। मध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे, त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे। मग तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ती रस्सा भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी घालू शकता। मी साधारणतः 1.5 ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। ही जी वांग्याची रस्सा भाजी किंवा वांग्याची आमटी जी आहे ती तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। भाकरीबरोबर तर चवीला अप्रतिम लागते। वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या ज्या भाजी आहे त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे। हाय फ्लेमवरती छान अशी उकळी येऊ दिलेली आहे आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती लो किंवा मीडियम करायची आहे आणि वरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे। स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे। भाजी छान अशी मंद आचेवरती शिजू दिलेली आहे। वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, वांगी पटकन शिजतात। तुरीची डाळ आपल्याला या ज्या भाजीतली तुरीची डाळ जी आहे ती ही जास्त शिजवून घ्यायची नाही, म्हणून 2 ते 3 मिनटं वांग्याच्या फोडी जोपर्यंत शिजते तोपर्यंतच तुरीची डाळ त्यामध्ये जेवढी शिजते तेवढी पुरेशी आहे। जास्त जर डाळ शिजली तर आमटीची चव येते, म्हणून त्यामध्ये जास्त आपल्याला डाळ शिजू द्यायची नाही। म्हणजे डाळ वांगं जसं आपण बनवतो तशा पद्धतीने ही आमटी बनवलेली आहे। वांग्याच्या फोडी छान अशा शिजल्यानंतर गॅस बंद केलेला आहे। वरून थोडीशी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजी तयार आहे। ही कोणतेही वाटणातले मसाले न घालता बनवलेली वांग्याची रस्सा भाजी आहे। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।